नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी रात्री झोपण्याआधी असे ड्रायफ्रूट भिजत घालत असते. कधी ओला खजूर घालते, कधी खारीक घालते, काजू, बदाम, अक्रोड असं मी रात्री भिजत घालून ठेवते. मुलांचा सकाळचा नाश्ता हेल्दी असावा, प्रोटीनयुक्त असावा, म्हणजे दिवसभर मुलं ॲक्टिव्ह राहतात. म्हणूनच मी माझ्या बाळाला पण दूध, गहू आणि ड्रायफ्रूट्स या तिघांचं कॉम्बिनेशन करून तिला मी नाश्त्याला देत असते. माझ्या बाळासाठी जी मी चपाती करते त्याचं पीठ मी वेगळंच मळून घेते, कारण तिला आम्ही जास्त मिठाचं अजून चालू केलं नाही आहे. सो मी तिला सेंधा नमकच वापरते, तेही थोड्या प्रमाणात वापरते. लहान मुलांची चपाती तूप लावूनच बनवावी शक्यतो, तेवढं तूपही त्यांच्या पोटात जातं आणि तूप हे गावरानच असावं. रात्री भिजत घातलेले ड्रायफ्रूट्स मी ते बारीक बारीक करून घेते. थोडंसं गूळ टाकायचं त्याच्यामध्ये गोड होण्यासाठी. शक्यतो काळं गूळच वापरायचं आहे लहान मुलांना. चपाती घ्यायची आहे, अर्धी घ्या, जेवढं बाळ खाऊ शकतं तेवढी घ्या. 1 ते 1.5 पिला दूध घ्यायचं आहे, त्यात थोडं सेंधा नमक टाकायचं आहे आणि एक उकळी येऊन द्यायची आहे दुधाला. ड्रायफ्रूट्स आणि चपाती बारीक मिक्सरला लावून घ्यायचे. तुकडे तुकडे राहून द्यायचे नाही ड्रायफ्रूट्सचे, कारण मुलांच्या गळ्याला अडकले की ते उलटी करतात जर लहान असेल बाळ तर. त्याच्यामुळे शक्यतो बारीक लागेल असं लावून घ्या. चेक करा एकदा. इथे दुधाला उकळी येईपर्यंत आपण बघूया तीर्था काय करते बाहेर. तीर्था दुधाला छान उकळी आली आहे. गरम दुधामध्ये चपाती आणि ड्रायफ्रूट्स जे बारीक केले ते मिक्स करून घ्यायचे आहेत. थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे, म्हणजे चपाती चांगली भिजते आणि मऊसूद होते. त्यामुळे थोडा वेळ झाकून ठेवा. चांगलं मिक्स करून घ्या. अशा प्रकारे मिक्स करू शकता, म्हणजे त्या गुटल्या राहिल्या असेल चपातीच्या तर त्या निघून जातात. मस्त असं छानपैकी खाऊ तयार होते लहान बाळांना, एकदम पौष्टिक, हेल्दी. तर तुम्ही तुमच्या मुलाला देऊन बघा. बिस्किट, मैद्याचे पदार्थ देणं टाळा. मी तर अजिबात देत नाही माझ्या बाळाला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. बाय.